मागील 40 वर्षांपासून मोची समाज काँग्रेस पक्षाच्या बाजूने ठामपणे उभा आहे. तरी देखील मोची समाजाला राज्यस्तरीय संधी उपलब्ध झाली नाही. वारंवार मागणी करून देखील पक्षाकडून आमची दखल घेतली जात नाही म्हणून लोकसभा निवडणुकीत आपली भूमिका मांडणाऱ्या मोची समाजाचे नेते आता काँग्रेस पक्षाकडे उमेदवारी मागणी अर्ज करताना दिसून येत आहेत. बुधवारी काँग्रेस भवन येथे मोची समाजाचे माजी नगरसेवक, माजी महापौर संजय हेमगड्टी, माजी सभागृह नेते देवेंद्र भंडारे यांनी शहर मध्य विधानसभा मतदारसंघाकरता काँग्रेस पक्षाकडे उमेदवारी मागणी अर्ज दाखल करताना दिसून आले. शहर मध्य विधानसभा मतदारसंघातूनच आपल्याला उमेदवारी का मिळावी असे विचारले असता मोची समाजाचे नेते काय म्हणाले तेही पहा. आज काँग्रेस पक्षाकडे 249 शहर मध्य विधानसभेसाठी इच्छुकचा फॉर्म नॉमिनेशन आज भरण्यात आला. गेल्या अनेक वर्षापासून काँग्रेस पक्षाचं काम करत असताना 1997 पासून एक नगरसेवक म्हणून काम केलेलं आहे. मी 99ला आणि 2004ला उत्तर तालुक्यामधनं मागणी केलेली होती, पण त्यावेळेस तो युतीमध्ये गेल्यामुळं तो राहिला आणि त्याचनंतर 2009लाही मागणी केलेली होती. तर त्यावेळेस श्रेष्ठीने आदेश दिला ते पाळून आम्ही आजपर्यंत थांबलेलं आहे. परंतु मी ज्या समाजाकडनं प्रतिनिधित्व करतो, ज्यामध्ये मोठी समाजाकडनं, पण आजपर्यंत मोठी समाजाला महाराष्ट्रामध्ये कुठेही उमेदवारी मिळालेली नाही. आम्ही श्रेष्ठींना विनंती केलेली की यावेळेस, कारण काँग्रेस पक्षाचं एक धोरण आहे सोशल इंजिनिअरिंगच्या पद्धतीने की या समाजाला यावेळेस संधी मिळावी अशी आम्ही काँग्रेसकडे त्या ठिकाणी मागणी करत आहोत. कसं आहे, आता आमचा फॉर्म ज्या भरून देत असताना पक्षाने एक प्रतिज्ञापत्र त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि त्या प्रतिज्ञापत्राप्रमाणे आम्ही पालन करतो. का तर तो दिलेला आहे की जेणेकरून तुम्ही पक्षाचे लॉयलिस्ट राहायला पाहिजे, तो प्रतिज्ञापत्राचं पालन आम्ही करणार. मी देवेंद्र भंडारे, सोलापूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचा उपाध्यक्ष म्हणून, त्याच पद्धतीनं माझी सभागृह नेता, माझी स्टँडिंग कमिटी चेअरमन म्हणून काम केलेलं आहे. पक्षाचे गेल्या 40 वर्ष अत्यंत निष्ठावान कार्यकर्ता म्हणून पक्षाची सेवा केलेली आहे आणि सध्या सोलापूर शहरमध्येची विधानसभेची जागा आपला सर्वांचे नेते आदरणीय खासदार प्रणिताई शिंदे हे खासदार म्हणून निवडून गेल्यानंतर या शहरमध्येची जागा रिकामी झालेली आहे. गेल्या 40 वर्षापासून मी काँग्रेस पक्षाची निष्ठावान सेवा केल्यामुळं आणि पक्षाने देखील मला नगरसेवक, स्थायी समिती चेअरमन, त्याच पद्धतीनं सभागृह नेता, ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अशा विविध पदावर मला नियुक्ती केलेली आहे. पक्षाने देखील मला भरघोस असं काँग्रेस पक्षाकडून मी मागणी केलेली आहे आणि या मागणीसाठी सर्व नगरसेवक, सर्व जाती धर्माचे लोक या ठिकाणी मोठ्या संख्येने आज उपस्थित आहेत आणि गेल्या 50 वर्षापासून देखील मोची समाजाला अद्याप शहरामध्ये उमेदवारी मिळाली नव्हती. त्या दृष्टिकोनातून काँग्रेस पक्षाने माझी या सोलापूर शहर मध्य विधानसभा काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून माझी तिकीट देऊन मला या ठिकाणी नियुक्ती करावी असे या ठिकाणी मी विनंती करतो. पक्ष जो निर्णय देईल त्या पद्धतीनं मी या ठिकाणी पक्षाबरोबर राहीन.